पण हा मुमेंट मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि त्याच्यावरती कॉपीराईटही बसलेला आहे. अशा तऱ्हेने डीमार्टची शॉपिंग झालेली आहे. तर मित्रांनो नमस्कार. आज आपला पहिला व्लॉग अपलोड होतोय श्रीपाद अनफिल्टर्ड या चॅनलवरती. आता हा जो पार्ट मी आत्ता शूट करतोय किंवा हे जे मी तुमच्याशी संवाद साधतोय हा वाला पार्ट कोणत्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मला काहीच आयडिया नाही आहे. पण हा मुमेंट मी तुम्हाला दाखवू इच्छितो म्हणून आज मी अपलोड करतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. सो फायनली पहिला व्लॉग अपलोड झालेला आहे. प्रोसेसिंगमध्ये आहे ॲक्च्युली, थोड्या वेळात पब्लिक होईल. तर प्रयत्न असा आहे की रोजच्या रोज व्लॉगिंग असेल, रोजच्या रोज मी एक व्हिडिओ टाकत जात जाईल संध्याकाळच्या वेळेला. रीच कसा मिळतो त्याच्यावरती पण डिपेंड करतं की जर चांगला रीच मिळाला संध्याकाळच्या वेळेला अपलोडिंगच्या वेळेला तर संध्याकाळी अपलोड करेन, अदरवाईज सकाळी अपलोड करून बघेल. तर तो थोडासा स्टडी करायला लागेल. लेट्स सी. आणि हे आता काहीतरी प्रोसेसिंग डिलेड असं दाखवतं आहे, पेंडिंग पण दाखवतं आहे. बघूयात व्हॉट हॅपन्स. A few moments later. सो फायनली व्लॉग अपलोड झालेला आहे आणि त्याच्यावरती कॉपीराईटही बसलेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट जेव्हा आता वेदांतला कळणार आहे त्यावेळी तो माझा एकदम छान छान शब्दसुमनांनी सत्कार करेल. मजा येणार आहे. बघूयात. 75 years later. कॉपीराईट निघालेला आहे आणि कदाचित वेदांतला कळणार पण नाही. त्याच्यामुळे मी निवांत आहे. पण हा व्लॉग पाहिल्यानंतर त्याला 100% कळणार आहे की पहिलाच व्लॉग अपलोड केला आणि त्याच्यावरती कॉपीराईट बसला आहे म्हणून. पण त्याचा रिझन मी त्याला मात्र शेवटपर्यंत सांगणार नाही की तो कॉपीराईट कशामुळे पडलेला आहे. The next day. सो आज फायनली परत डीमार्टला आलो आहे. डीमार्टची वारीच चालली आहे माझी आठवड्यामध्ये. आय गेस ही डीमार्टची आपली तिसरी चक्कर असेल. तुम्हाला परत एकदा दाखवतो. आणि तिसरी चक्कर आहे पण ही बघा परत डीमार्ट आलो आहे आणि तिसरी चक्कर आहे पण तिन्ही वेळेला वेगवेगळ्या एरियातल्या डीमार्टमध्ये गेलो आहे. आज मी मोशीच्या डीमार्टला आलो आहे. याची एक वेगळी सिरीज बनवू शकते. बघूयात, शॉपिंग करूयात. 1 hour later. अशा तऱ्हेने डीमार्टची शॉपिंग झालेली आहे आणि डीमार्टला आलो आणि हे नाही खाल्लं असं कधी होईल का. हे झालं आणि हा एक पदार्थ झाला ते पण चीजवाले. आणि मी आज डीमार्टला कोणासोबत आलो आहे ते तुम्हाला दाखवू इच्छितो. बाबा. तर अर्थात आमच्या दोघांना हे जास्त आवडतं. आई घरी असते बिचारी, तिला हे काय कळत नाही त्या गोष्टी. म्हणजे तिला आम्ही कळूच देत नाही की आम्ही बाहेरून काही खाऊन येऊ लागलो म्हणून. ती एक वेगळीच गंमत आहे आणि तिला गेल्यानंतर ते कळतं तेव्हा मग अजून गंमत होते आमची. ती पण एखाद दिवशी दाखवेन मी तुम्हाला घरातल्या घरात. मला एक सांगा, डीमार्टला येणं हे सामान्य माणसाला परवडण्यासारखं आहे का त्याला त्याच्या खिशाला खोपा लागण्यासारखं आहे? बिलकुल परवडण्यासारखं आहे. काय घ्यायचं काय नाही हे त्याच्या हातात असतं. बरं, आपल्याला माहिती आहे ना आपण किती घेतोय. आता आम्हाला फक्त मोजक्या बोटावर मोजण्याच्या गोष्टी घ्यायच्या होत्या पण आमचं बिल एवढं झालं. आता तुम्हाला माहितीच आहे डीमार्टचा रूल म्हणजे कसा असतो. तशीच आमच्यासोबत मज्जा झाली नाही का. ह्या डीमार्टची ना एक खूप छान खासियत आहे. इथली पार्किंग बघा आणि हे वरती सगळे सोलार पॅनल्स लागलेले आहेत. म्हणजे इलेक्ट्रिसिटी पण चालली आहे. म्हणजे पुरेपूर वापर होतो आहे. खाली सावलीमध्ये गाड्या पार्क होत आहेत आणि प्लस डीमार्टला इलेक्ट्रिसिटी पण मिळते. किती भारी आयडिया आहे ही. म्हणजे जबरदस्त. अजून पण मोठी पार्किंग आहे यांची. अर्थात इथे डीमार्ट म्हटल्यानंतर गर्दी खूप असते आणि गाड्या भरपूर असतात त्यामुळे. आता ही गंमत बघा, सावलीमध्ये गाड्या लावण्यासाठी लोकांनी मागोमाग गाड्या लावल्या. आता आपली गाडी कशी निघेल तर ही साखळीवरती करून